मित्रांनो, आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि महाराजांनाही विनम्र अभिवादन. मित्रांनो, महाराज फक्त योद्धे नव्हते तर ते खूप मोठे एक मॅनेजमेंट गुरु होते. त्यामुळे आज आपण त्यांचे काही मॅनेजमेंटचे लेसन्स आर्थिक नियोजनात किंवा आर्थिक व्यवस्थापनात कसे उपयोगी पडतात ते बघूया. महाराजांकडे एक स्पष्ट ध्येय होतं, क्लिअर विजन होतं स्वराज्य निर्मितीचं. त्याचप्रमाणे आपलंही एक विजन असलं पाहिजे. या विजनच्या माध्यमातून आपण आपले घर कधी घेणार आहोत, मुलांचं शिक्षण कसं करणार आहोत, रिटायरमेंट कधी करणार आहोत, हे गोल्स आपले स्पष्ट पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. 300पेक्षा जास्त किल्ल्यांची उभारणी महाराजांनी केली आणि ती का केली तर एक आपल्या स्वराज्याला जर संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी किल्ल्यांची उभारणी केली. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं रिस्क मॅनेजमेंट हे योग्य इमर्जन्सी फंड तयार करणे, एक हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्यानंतर महाराजांची दूरदृष्टी किंवा लॉंग टर्म व्हिजन. महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्याची उभारणी केली. पण आपण काय करतो, आपण लॉंग टर्मचा विचार न करता बऱ्याच वेळा शॉर्ट टर्मचा विचार करून काही गोष्टी करत असतो. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी याचा अर्थ काय आहे तर महाराजांनी बऱ्याच वेळा महाराजांना पराभव जरी स्वीकारावे लागले असतील किंवा आपण बघितलं की महाराजांना तह करावे लागले आणि त्यात बरेच किल्ले द्यावे लागले, परंतु मित्रांनो हे जरी झालं तरी महाराज कधी हटले नाहीत. कन्सिस्टन्स ठेवली, पेशन्स ठेवले. तुम्हालाही ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट कराल त्यावेळी चढ उतार तर येतच असणार आहेत, पण तुम्हाला तिथं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मित्रांनो, हे काही 3 ते 4 लेसन्स आहेत. हे जर तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनात इम्प्लिमेंट केले तर मी नक्की सांगेन तुम्हीही तुमचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्वराज्य निर्माण कराल आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. धन्यवाद.